पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। स्वात्मसुख नाथ महाराजांच्या या ग्रंथातील 44 ओव्या झालेल्या आहेत। सध्या स्वस्वरूपाची प्राप्ती ही कशी करून घ्यायची म्हणजे ह्या साधनेच्या सूक्ष्मतेबद्दल आणि त्याच्या ठिकाणी असलेलं काय आहे की अत्यंत परिश्रम त्याबद्दलची माहिती आपल्याला सध्या चालू आहे। आता ते सांगतात की जेथे आतळो न शके ज्ञान तेथे कैचे ध्येय ध्याता ध्यान येथ वस्तूचे साधन वस्तूची होय। त्यामध्ये परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी ध्याता ध्येयाकडे जाण्याकरता ध्यान या साधनेचा उपयोग करतानाच काय असतं ध्यान किंवा ध्याता ध्येयाकडे कसा जातो तर ज्ञानानं निरीक्षण करत जातो। पण हे ज्ञान परमात्मा स्वरूपाच्या सानिध्यात गेल्याबरोबर राहत नाही। याचं कारण ते तिथंच विरून जातं। म्हणजे आम्ही प्राप्त केलेलं ज्ञान ते ग्रंथातून संताकडून श्रीगुरूकडून जे काही झालेलं ज्ञान आहे ते ज्ञान परमात्मा स्वरूपापर्यंत जाण्याकरता योग्य नाही। मग परमात्मा कसा कळेल आत्म्यापर्यंत कसं जायचं तर परमात्म्याच्याच ज्ञानाने जायचं। म्हणजे आत्मज्ञानच आत्मा दाखवेल, इतर दुसरं कोणतंही ज्ञान आत्म्यापर्यंत नेणार नाही। आत्मज्ञानच काय करतं तर आत्म्यापर्यंत जातं। जसं सूर्याच्या प्रकाशानं सूर्यच पाहावा तसं आत्म्याच्याच ज्ञानानं आत्मा पाहायचा असतो। तो स्वतः काय आहे की आपल्या ज्ञानानं स्पष्ट होतो। सुवर्ण घन का घने सुवर्ण सुवर्ण धन का धने सुवर्ण तैसे वस्तूचे साधन वस्तूची होय। आता या अगोदर काय होतं जसं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये होन नावाचा एक काय आहे व्यवहारातला त्यावेळचा एक असणारं नाणं होतं। म्हणजे मग ते पैसे देवाणघेवाणीत चालायचे तर ते होन सोन्याचे असायचे। म्हणजे सोन्यापासून जे काही धन असतं त्याला आपण धन म्हणतो किंवा हे पैसे म्हणतो। आणि मग सोनं धन आहे आणि धन सोने हे जसं दोन्ही शब्द काय करतात की इकडे इकडे वापरले तरी सोन्याचंच निदर्शन करतात। तैसे वस्तूचे साधन वस्तूचे होय। तसं परमात्मा वस्तूला प्राप्त करून घ्यायचं साधन करतं तर परमात्माच आहे। लोह काम लोह खडे घडे तैसी वस्तू वस्तुत्वे जोडे जैसे सूर्याचे नि उजियेडे सूर्याची दिसे। आता एक अशा तऱ्हेचं उदाहरण आपल्या पुढं काढलं की जेणेकरून आपल्या काय आहे की परमात्म साधन आणि परमात्म प्राप्ती कसं असतं पहा। त्यांनी उदाहरण काय दिले की जसं एखाद्या लोखंडाचं काही काम करायचं आहे तर त्या लोखंडाला जसं अग्नीत तापवल्यानंतर वळण द्यायचं असतं। पण लोखंडाला लोखंडाचं काम करण्याकरता लोखंडीच हातोडा वापरावा लागतो, लोखंडी घण वापरावा लागतो। लोखंड कामाला लोखंडाचंच काय आहे तुम्हाला हाताशी पाहिजे तेच तुम्हाला जसं त्या लोखंडाला पाहिजे तसं घडवतं। म्हणजे मोठी निस्तिक पहार असेल तिला तोंड पाडलेलं नसेल तर हे लोखंडच त्याच्यावर काय करतं तापलेल्या ह्याच्यावर घाव घालून घालून तिचा चपटी बाजू तयार करतं की खनन करण्याला उपयुक्त व्हावं। म्हणजे कोणतंही लोखंड काम करण्याकरता जसं लोखंड खडे म्हणजे त्याचे जे काय असणारे बाकीचे सगळे काय लागणारे गरज आहे तेच त्याच्यात जसं उपयोगात येतं
तैसी वस्तू वस्तुत्वे जोडे. आता हे जसं आहे तसं दुसरी गोष्ट ह्यात एक अजून नाथ महाराज सांगतात की लोखंडाची खाण असते, त्याच्यातून ती माती लोहाची गोळा करून तिची शुद्धता करत करत पोलादापर्यंत आणलेलं असतं. बाकी अशुद्ध राहते ते बीड. मग हे जे काही माती, त्या मातीचे खडे आहेत तेच भट्टीमध्ये टाकून त्याचे काय आहे, एकदा पातळ रस करायचा आणि काय तुम्हाला बनवायचं आहे त्याचा साचा बनवायचा. म्हणजे त्याच्यापासूनच जसं लोह काम होतं तसं वस्तू वस्तुत्वे जोडे. म्हणजेच परमात्मा स्वरूप ही वस्तू ती प्राप्त व्हायला वस्तूचंच ज्ञान आपल्याला गरजेचं आहे. जसं सूर्याचे नि उजिये सूर्याची दिसे. मग सूर्य हा उगवतीला बाहेर आला की सूर्य दिसू लागला. मग कशाने दिसला तर सूर्याच्याच उन्हाने दिसलेला आहे. बाहुवीण खेव प्राणेवीण धाव मनेवीण भावना जेथ. आता हे सगळे काय आहेत की परमात्मा स्वरूपापर्यंत जाण्याकरता आपण बाकीच्या गोष्टी करता ज्यांचं आम्ही काय करतो, साधन म्हणून उपयोग करतो किंवा त्यांच्या साधनेनं क्रिया करतो, हे सगळे परमात्मा स्वरूपापर्यंत जायला काहीच नाही. कारण काय, तिथं कुठलं काय आहे, इंद्रिय जात नाही, इंद्रिय क्रिया जात नाही, इंद्रियांच्या दृष्टीनं कोणताच व्यवहार तिथं होत नाही. कारण का, इंद्रिया चोरोनी जेवी तयासीच फावे. हे आत्मप्रभा कोणाला प्राप्त होते, ते इंद्रियापासून जो दूर गेला आहे त्याला. त्याच्याकरता सांगितलं की बाहुवीण खेव. एखाद्याला आलिंगन द्यायचं, भेट घ्यायची, तर आपले बाहू त्याच्याभोवती काय घालायचे पाठीशी आणि त्याला आपण आलिंगन देतो. आता जर हातच नाही तर आलिंगन दिलं कसं म्हणावं, कसं देता येईल. किंवा प्राणेवीण धाव, आणि श्वास नाहीच आणि पळायचं आहे. आता तो पळताना आहे तो श्वाससुद्धा फुलत असतो, वाढतो. इथं तर काहीच नाही, कसं पळता येईल. मनेवीण भाव, आणि मनाच्या ठिकाणी त्याच्याबद्दलची पूज्यता नसल, त्याच्याबद्दलचं काय आहे श्रेष्ठत्व नसल, तर भाव कसा त्याला दिला जाईल. ती जी वस्तू आहे, एखाद्याला काय आहे की जसं लहान मूल आहे आणि लहान मुलाला देव म्हणजे काय, देवासाठी काय करावं लागतं, देव आपल्यासाठी काय करतं हे काय माहिती. पण मंदिरात गेल्यावर आई म्हणत असते हात जोड, पाया पड. आता त्याला ते पडायचं कसं असतं ते नाही, आईनेच डोकं धरायचं आणि पायावर टेकवायचं. म्हणजे त्याच्या मनात हा अजून भाव जागा झाला नाही. मग तिथं व्यवहार कसा होईल, तर भावना जेथे. तेव्हा हे जसं क्रिया करण्याकरता एक एक अवयव सांगितला, पण इथं मात्र तिथं जाण्याकरता कोणतंच काही नाही. जिथं आता वृत्तीज्ञानसुद्धा मागं पडून निजवृत्ती तयार होईल, म्हणजे तिथं फक्त भगवंताच्या भेटीची भावना तयार होईल. वाणीवीन बोली चरणेवीन चाली दृष्टीवीन आली दर्शन शोभा. आता तिथपर्यंत वाचा नाही, म्हणजे जे काही असेल त्या वाचेचं पहिल्यांदा झालेलं स्फुरण, म्हणजे तिथं जे काय पहिल्याला उन्मेष निर्माण झाला आहे परेच्या ठिकाणी, मग पश्यंतीत नाद आहे आणि मध्यमेत हेतू आहे, काय बोलायचं काय त्याचं, आणि वैखरीत उच्चार आहे. हे सगळं चालतं परेपासून वैखरीपर्यंत. पण परेच्या पलीकडे आहे ना हा. त्याच्यामुळं वाणीवीन बोली, तिथं काही शब्दाचं काहीच कारण नाही. शब्द नसताना, शब्दाचा उच्चार नसताना परमात्मा स्वरूपापर्यंत जायचं आहे. म्हणजे शब्द आपल्याला घेऊन जातो परमात्म्यापर्यंत, पण परमात्म्याच्या घरापर्यंत नाही, परमात्म्याच्या बाहेरच्या दारापर्यंत. अजून आत कुठल्या गर्भगृहात देव आहे ते असेल, हे तर काय आहे बाहेरच्या महाद्वारापर्यंतच नेऊन पोचवलेलं आहे. चरणेवीन चाली, आणि तिथलं जे काही वाटचाल आहे, साधनेची वाटचाल आहे, जशी आपली, म्हणजे आपण या इथपासून पंढरपूरपर्यंत चालू जाऊ शकतो, त्याला काय म्हणायचं पायीवारी. तसं परमात्म्याच्या घरी पायीवारी करायची नाही. तिथं जर काही असेल तर परमात्म्याकडे जायला पाय लागत नाहीत, पायाशिवाय चालावं लागतं. दृष्टीवीन आली, आणि त्या ठिकाणी दृष्टी आपली कोणती दृष्टी, या चर्मदृष्टी तर नाहीच नाही, पण ज्ञानदृष्टीसुद्धा काही काळच आहे.
तसं नसताना सुद्धा म्हणजे दृष्टी, कारण भगवंताला जाणायचं आहे, पाहायचं नाही, त्याला जाणायचं आहे, तेव्हा त्या दृष्टीशिवाय दर्शन आहे. दर्शन कसं झालं तर अनुभवाला आला, पण त्याला दृष्टीने अनुभवाला आला नाही. आम्ही जरी म्हणत असले पाहिला रे हरी पाहिला रे, पण हे काय आहे की तुमच्या आमच्या भावनेला कसं बोलून दाखवायचं म्हणून पद्य तयार झालेलं असतं. माऊलींच्या अभंगातलं हे हरी पाहिला रे पाहिला, म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे की पाहता पाहणे दुरी सारून ह्या, हे जसं तिथं होतं तसं दृष्टीशिवाय दर्शन आहे. क्रियेविन कर्म, दानेविन धर्म, धारणेविन उपशम मांडला दिसे. कोणतीही क्रिया नाही, पण परमात्मा स्वरूपापर्यंत जाण्याचं जे साधन आहे त्यालासुद्धा एक कर्मच म्हटलं. हे बहिरंगी कर्म नाही, आता अंतरंगी कर्म आहे. अंतरंगी कर्मामध्ये आत्तापर्यंत सांगितलेलं कोणत्याही अवयवांचा आणि कोणत्याही इंद्रियाचा नाही भाग, पण त्या वृत्तीला ह्या सगळ्याची निर्वानिर्व करत व्यतिरेक करत करत जायचं. मी व्यतिरेक करणं हे तिला कर्मच आहे. क्रियेविन कर्म, ते कर्म जसं एखाद्या वस्तूवर कपड्यांचं आवरण पडलं तर एक कपडा काढला, दुसरा काढला, तिसरा काढला, हे जसं असतं, काय 2-4 असतील तसं, असं वृत्ती कशाची आवरणं काढत जात नाही. तिच्या ठिकाणी स्थूल देहाचं आवरण काढायचं म्हणजे स्थूल देहाची भावना कमी करायची, सूक्ष्म देहाची भावना कमी करायची. असं त्या आपल्या भावनेतून आहे. आता मला स्थूल देहाचा भावही राहिला नाही अशी वृत्तीची तयारी, सूक्ष्माचा भाव नाही अशी वृत्तीची तयारी, हे सगळ्या क्रिया त्या कर्म होत असेल पण क्रिया नाही. दानेविन धर्म, आणि दान देणं, दानधर्म आपण शब्द एकत्रित वापरतो, पण दान देण्यानं धर्म असतो तसं इथं नाही. इथं काय आहे तर जे काही असेल ते सगळं देऊनच टाकायचं आहे. म्हणजे मग आता स्थूल देहालाच देऊन टाकला, ते देह जडत्वाला दिला, त्याच्यानंतर सूक्ष्मपणाला दिला, हे जिथल्या तिथं दान देणंच चाललं. मग ह्याच्याकरता काय आहे, आत्तापर्यंत तुम्ही ज्याचा संग केला होता त्या संग वस्तूचं दान केलं. मग हे दान करणं, असंगत्व हेच दान आहे. आणि सर्वसंगी वीट आला तू एकला आवडसी, असा जे काय आहे त्या ठिकाणचा असंगपणा, तर संगपणाचा त्यांनी काय आहे दान केलेलं आहे. आता तिथं दान दिलं म्हणजे याचक समोर नव्हता आणि दाता दान देत नव्हता, असं जे काय घडलेलं आहे त्याला त्यांनी सांगितलं दानेविन धर्म आणि धारणेविन उपशम. तुमची आमची धारणा पक्की झाल्याशिवाय उपशम होत नाही. एखाद्या गोष्टीला काय आहे की करूसं वाटतं पण धारणा कमी पडते. जो मनुष्य आपल्या धारणेचा पक्का असतो त्याला करूसं वाटायचा प्रश्नच नाही, तो लगेच करायला सुरुवात करील. तेव्हा जे त्याच्या पुढं मनानं सुद्धा पुढं येईल त्याचा तो उपशम करेल, म्हणजे ते बाजूला करेल. आता त्याचं काही नाही. जसं शुक महाराज जनकाला सगळं काय आहे कथा सांगत असताना अनेक गोष्टी तिथं अडचणीत दाखवल्या. अश्वशाळेला आग लागली, गजशाळेला आग लागली, आंतरग्रहाला आग लागली. ते म्हणले काही हो तिकडं, तुम्ही सांगा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या त्यांनी काढून टाकल्या किंवा त्याच्याकडं दुर्लक्ष केलं. याचं कारण धारणा पक्की होती. जसं श्रोत्याच्या ठिकाणी ऐकणं हीच जर धारणा असेल तर त्याला कुठलाही कल्पना तिथं आडव्या येणार नाही किंवा कोणताच आडसर त्याच्या पुढे येणार नाही. कारण का तर त्याच्या ऐकण्यामध्ये नुसते कानच ऐकतात असं नाही, डोळ्यालाही त्राटक लागतं. आणि मनाचे कानी ऐकीजे, बोलबुद्धीचे डोळा देखीजे, साठो वाटीने जे चित्ता माझी. आता चित्तापर्यंत हे सगळं कसं झालं, अर्थात चित्तच कानाच्या दारात आलं, मधलं काही नाहीच, एकदम तिथं हे ऐकणं आहे. आणि हे ऐकण्याची धारणा आहे. म्हणजे त्याला धारणेला आपण आपल्या बोलीभाषेतला शब्द म्हणजे चाड असावी लागते. आपल्याला जर ती चाड असेल तर आपण बाकीच्या सर्व गोष्टी बाजूला सारतो. एखादा मनुष्य
आणि स्टँडवर किंवा स्टेशनवर बसला आहे कितीतरी गजबजाट तिकडकडं ऐकू येतो. पण कुठंतरी पलीकडच्या बाकावर 2 माणसं बोलत असताना त्याच्या आवाजाकडे लक्ष गेलं आणि ते काय सांगत होते की खूप दिवस पोटदुखी होती मला, पण त्या अमुक डॉक्टरकडे गेल्यापासून कायमची गेली. ह्याला तोच आजार होता. आता त्याचं कान तिकडे किती एवढं सगळ्या गजबटात असूनसुद्धा तिकडे जातील ना, काय म्हणतात ते पाहिजे, कोण बोलतं हे. मग फार तर त्याच्याजवळ उठून जाईल, कुठं गेला होता, काय झालं, किती दिवसाचा तुमचा आजार होता, कसा कसा होता, सगळं करेल. काय याला काय आहे की आता तो आजार आहे आणि त्या दुःखातून मुक्त व्हायचं आहे, म्हणून त्याला जे काही आता उपाय मिळतो आहे तिकडं लक्ष द्यावं लागलं. तसं इकडं इतकी काय झालेली आहे, धारणा पक्की झाली की उपशम पक्का होतो. म्हणजे याचा काय अर्थ आहे की आपल्याला चांगली धारणा असेल तर वैराग्य लवकर पक्कं होतं, नाही तर वैराग्य कच्चंच राहतं आणि मग आपलं ज्ञानशक्ती वाढत नाही. जेवी एकपणे तंतू अनेक पटू तोची होतो, तैसी एकात्मता जगा आतू, लक्षिजे ते आत्मसाधना. आत्तापर्यंत आत्मा प्राप्त होणं तर आहेच. आता ब्रह्मज्ञानासारखा विषय पुढे एक घेतला की जसं एक एक धाग्यानं उभा आडवा करता करता काय होतं, वस्त्र तयार होतं. म्हणजे इतके सगळे धागे आणि मग ते वस्त्ररूपी म्हणजे वस्त्र काय पट तयार झाला. आणि हे जसं तयार होतं तसं आता त्याच्या ठिकाणी हे सगळं वस्त्र पाहिल्यावर जो ह्यातलं काय आहे व्यतिरेकानं पाहतो तो म्हणतो हे धागेत आणि धाग्याचं वस्त्र झालं आहे. तसं हे सगळं जगत पाहत असताना एकात्मता निर्माण होते. एक आत्मा सगळीकडे आहे आणि त्या आत्म्यालाच जगाचं काय आहे की आकार आलेला आहे. हे जेव्हा त्याच्या ठिकाणी निर्माण होईल तेव्हा त्याच्या ठिकाणची आत्मसाधना पूर्ण झाली. आता आत्मा तर अनुभवाला आलाच, पण आत्मसाधनेतून जगसुद्धा आत्मस्वरूप आहे असं वाटू लागलं. वृत्तीसी अखंडता न घडे, तव साधनी साध्य कैचे जोडे, जैसे भंगले पात्र कोरडे, भरती आहे तोय. आता पुन्हा उदाहरण दिलं आणि ते सर्व साधकाच्या दृष्टीने की जे काही साधन आहे त्या साधनेला अखंडता असावी लागते. म्हणून त्याच्याकरता काय केलं, तुकोबारायाने एक प्रमाण दिलं की नाठवोनी देह पायाचे चिंतन, अवसान तो क्षण नाही मध्ये. अवसानमध्ये थोडंसं अंतर, एवढ्या क्षणाचं सुद्धा त्या ठिकाणी अवसान म्हणजेच अंतर नको. त्याला असं सांगतात की वरून पाण्याची धार लावली तर जेवढी काही खाली पडत असेल तेवढ्यामध्ये ती तुटकसुद्धा पडू शकते. एक थेंब पडला, दुसरा थेंब पडला किंवा थेंबामागं थेंब होतात. पण तेल जर वरून सोडलं तर तेलाची धार अखंड असते. म्हणून तैलधारेवत अशी वृत्ती अखंड असावी. त्या वृत्तीच्या ठिकाणी आज उद्या परवा हे जे काही आपले खंड पडणारे भाग आहेत, म्हणजे आजचं झाल्यावर उद्याचं करताच, परवाचंही करता, पण आजचं होतं त्यानंतर उद्याचं होताना 23 तासमध्ये जायचेत आणि मग तो साधनेचा तास यायचा आहे. पुन्हा 23 तास जायचे, मग साधनेचा तास यायचा आहे. मग त्या काळात वृत्ती त्याचाच ध्यास घेत बसली होती असं नाही, त्या वृत्तीला दुसरी कामं सुरू झाली. मग ती वृत्ती तिकडून फिरून आल्यावर या वेळेला आल्यानंतर त्या वृत्तीच्या लक्षात आलं. जसं आपण सकाळी कामाला लागतो, आपलं काय असेल ते 10-11पर्यंतचं काम करतो आणि मग चला जेवायला म्हणतो. आता जेवायला जायला भुकेने सांगितलं ना, झाली वेळ चल जेवायला, म्हणजे ती उर्मी जशी आपल्याला त्या वेळेचं भान करून देते तसं इकडं तिकडं फिरणाऱ्या वृत्तीला ते भान होतं, चला आता साधनेची वेळ झाली. मग अखंडत्व येण्याकरता त्यांनी ध्यानाला मांडी घालूनच बसली पाहिजे असं नसून, तो काल त्याच्या साधनेचा आहे तरी इतर काळातसुद्धा त्या वृत्तीला तोच ध्यास असला पाहिजे. ती वृत्ती त्याच विचारात राहिली पाहिजे, त्या चिंतनात राहिली पाहिजे, तेव्हा त्या वृत्तीला अखंडता असं नाव आलं. आता अखंडता न घडे हे होतंच,
आणि म्हणून आपल्याला आत्मसाधना होत नाही, आत्मा लवकर सापडत नाही. तेव्हा ही आमच्या ठिकाणी काय आहे, आमचीच चूक आहे. आणि आम्ही मात्र काय करतो, आरोप त्याच्यावर टाकतो की होतच नसतं, हे आता काय असं होत असतं का. हे होण्याकरता निव्वळ सगळं सोडून द्यावं लागेल, मगच आत्मप्राप्ती होईल. आपल्या मागं तर अनेक कामं, आणि मग कसं होईल. हे काय आहे की आम्हाला होत नाही, त्याच्यासाठी आम्ही निर्माण केलेली आमच्याच अडचणीचं एक काय आहे की त्या सगळ्या गोष्टीला नकार देणारा भाव निर्माण होतो. पण इथं असं आहे की अखंडता निर्माण झाल्याशिवाय आत्मप्राप्तीच नाही. मग त्याच्याकरता त्याने उदाहरण दिलं की जसं भांडं भंगलं आहे, समजा खापरी भांडं आहे आणि त्याला भोग पडला असेल, चीर पडली असेल, तर किती पाणी त्याच्यावर घातलं तरी काय होत जाईल, ते पाणी बाहेरच पडेल ना. भरलं म्हणावंच नाहीच, ते कोरडं राहिलं म्हणावं लागेल. ते दुसऱ्या धातूचं जरी असलं तरी त्यात पाणी धरलं जाणार नाही, कारण पाणी निघून जाईल. एवढंच आहे, छिद्र केवढं त्या मानाने त्यातलं पाणी लवकर कमी होईल. छिद्र मोठं असलं तर तुम्ही जेवढी धार लावता तेवढं पटकन बाहेर निघून जाईल. म्हणजेच त्या ठिकाणी त्या भांड्याला छिद्र असल्यामुळं, भंगलेलं असल्यामुळं पाणी ओतूस्तोवर निघून जातं. तशी वृत्ती खंडभाग असल्यामुळं आत्ता थोडं पुन्हा थोडं, किंवा आज काय उद्या काय, म्हणजे हे चिरलेलं भांडं आहे. आता ह्या भांड्यातून कितीही त्यात काय केलं की साठा केला तर साठा टिकना, ते कोरडंच राहायला लागलं. घटाकाशीचे नि आकाशे सदा महदाकाशी वसे, घटभंगी अभंग असे जेथीचे तेथ. आता ह्या आकाशाला काय केलं आपण की जेव्हा एखादा घट आहे आणि त्या घटातल्या आकाशाला घटाकाश नाव आलं, आणि त्यानंतर जेवढं बाकीचं आहे त्याला महद आकाश नाव आलं. हे सगळं घट पाहणाराच आहे. घट दिसला की घट, घटातलं आकाश, आणि मग घटाच्या बाहेरचं आकाश. आकाशाला कशाचं काय, आकाशाला घट असे का काय आहे, त्याला घटातलाही तोच आणि बाहेरचंही तोच. जर त्याच्या ठिकाणी दोनपणा असता असं सांगायचे. लहानपणी मुलांना काय आहे, थोडंसं आपलं त्याला काही थोडंसं वाटावं भीती वगैरे, तर मोठी माणसं सांगायची की चिमणीचं लहानशा पिल्लाला धरू नको, त्याला धक्का लावू नको. नंतर काय होतं, ते चिमणी ते आपल्या पिल्लाला शिवून घेत नाही, तुम्ही तिला हात लावला म्हणून. वास्तविक तसं काय आहे की पण त्याचा हाताळला आपण तर तेही घाबरेल, आणि बाकी तिची आई तिच्या आजूबाजूला फिरत असली तर ती पण निघून जाईल. म्हणजे जसं तिथं आम्ही काय केलं की ते मध्ये पडदा निर्माण केला की या लहानशा जीवाला काही आपल्या हातानं धरल्यामुळं, आवळून धरल्यामुळं जीवाला काही धोका होऊ नये. हे जसं आपण निर्माण केलं तसं घटाकाश नावाचा एक भाग काढला. घट नावाची उपाधी निर्माण केली. घट उपाधीमध्ये असलेलं आकाश घट आकाश आणि महद आकाश. मग घट उपाधी जोपर्यंत आहे तोपर्यंत हे दोन शब्द आपण उच्चारणारच. पण घट फुटून गेला मग दोन्ही दोन राहिले नाहीत. त्यातलं जे आकाश आहे ते त्यात मिसळायला काहीच नाही. आता जसं आपण म्हणलं ना की चिमणीला पिल्लाला शिवल्यावर चिमणी घेत नाही, तसं घटाकाश फुटल्यावर महदाकाश शिवत नाही असं नाही, ते एकत्रच एकाला घेऊन जातं. तो घट जाई दैव वशे फुटे, मग घटाकाश लागे नीट वाटे, तैच महदाकाश भेटे एरवी चुके. आता प्रश्नार्थी शेवटी म्हटलं की जर दैवगत्या काही कारण लागलं आणि तो फुटला घट, तर त्यातला जे काही असणारं की ज्याला आपण घटाकाश असं नाव दिलं होतं ते आकाश या आकाशाच्या ठिकाणी कुठल्या तर महद आकाशाच्या ठिकाणी मिसळायला काय अडचण येणार आहे का, तर सहजच त्यात जाईल. म्हणजे एक वेळ त्या घटात पाणी असेल आणि पाण्यात प्रतिबिंबित झालेलं आकाश त्या पाण्यातल्या जसा रंग असेल तसं जरी रंगीत होत असेल तरीही जलासह ते घट फुटला, त्यातलं प्रतिबिंबित आकाशसुद्धा बाहेर जात असलेल्या महद आकाशाच्या ठिकाणी मिसळून जाईल, कारण ते त्या रंगामुळं रंगीत वाटत होतं. एरवी त्याच्या ठिकाणी काही दोष झाला नाही.
त्यामुळे ते महदाकाशाच्या ठिकाणी सहज जाईल, तिथं काही अडचण येणार नाही. तैसी आकार निराकारी वृत्ती अखंडत्व धारणाधरी तै साध्याच्याही साक्षात्कारी कार्यसिद्धी. एकंदरीत ज्या वृत्तीला आकार बघायची सवय लागली, म्हणजे एक असं आहे की आपण जे काही समोरची वस्तू पाहत असतो ती वस्तू पाहिली असं जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा होतं काय, त्यात त्या वस्तू एवढी वृत्ती तयार होते. काडीपिटी असेल तर काडीपिटी पाहिलं कधी होईल तर आतली वृत्ती काडीपिटी एवढी होईल. आणि पर्वत पाहिला असेल तर आतली वृत्ती पर्वतासारखी होईल. म्हणजे जसं समोरचं दृश्य आहे तसं आता याचा अर्थ काय की जसं कॅमेऱ्याचा आतलं प्रतिबिंब उमटणारा फिल्मवर जसं तो आकार उमटतो तसं अंतःकरणावर त्याचा आकार उमटतो. आणि त्यावेळेस त्या वृत्तीच्या ठिकाणी तसा आकार धारण केला जातो. म्हणजेच वृत्तीला आकाराचं पाहण्याची सवय आहे. आता निराकाराकडे जायचं कसं, कारण तिला निराकारात पाहिलं असं कधी होणारच नाही. पाहिलं तिच्या ठिकाणी समज कशी येईल. आकार पाहिल्याची समज आहे, निराकार पाहिल्याची समज कुठली. म्हणून निराकार पाहिल्याची सवयसुद्धा वृत्तीला लावावं लागेल. आकारातनं निराकाराकडे जायला लागली आणि मग तिच्या ठिकाणी निराकाराचीच धारणा तयार करावं लागेल. याच्यामुळं आपल्या ठिकाणी ध्यानधारणेमध्ये नेहमीच दोष असतात. ह्यालाच काय आहे, असंभावना दोष म्हणायचं की कुठे. मग त्याला असं वाटतं की इतर साधू संतांच्या कथेमध्ये चरित्रामध्ये देव येतो भेटतो किंवा त्यांना काही काम करू लागतो, असाच येईल माझ्याकडे, असाच मलासुद्धा समोर येईल किंवा त्याचं स्वरूप आत का होईना पण तो कुठल्या तरी आकाराने येईल. हे काढून टाकण्याकरता वृत्तीच्या पुढं निराकाराचंच सवय ठेवावी. वृत्ती अखंडत्व धारणाधरी, मग आकारातनं निराकाराकडे जावं आणि निराकाराशी वृत्तीला तादात्म्य करण्याचा प्रयत्न करावा. अशी धारणा ज्या वृत्तीला तयार झाली निराकाराकडे पाहण्याचं. म्हणून आपल्या ध्यानामध्ये निर्विषय हा एक टप्पा आहे. निर्विषय म्हणजे काही नाही. आणि त्या टप्प्याच्या पलीकडे जायचं तेव्हा तुमची आमची काय आहे पुढची भूमिका तयार झाली. असं होतं तेव्हाच हे साध्य साक्षात्काराला येतं. तेव्हा परमात्मा साक्षात्काराला होईल. परमात्म्याचा साक्षात्कार होताना परमात्मा म्हणजे कोण्या आकारानं, कोणत्या रूपानं, कोणत्या अजून कशानं येतो असं नाही. तो निराकारीच आहे आणि साक्षात्कार झाल्याचा अनुभव आपल्या ठिकाणी होतो. हे या साधनेतलं महत्त्वाचा भाग आहे. तेव्हा साधनेत प्राप्तव्याला जाणारी कोण आहे तर वृत्ती. पण ती वृत्ती जेव्हा आकाराला सोडून देते आणि निराकाराशी पाहण्याचा प्रयत्न करते, निराकार होण्याचा प्रयत्न करते, तेव्हा तिला निजवृत्ती म्हणायचं. मग ती निजवृत्ती झाली, आता परमात्म्याशी सम्मिलित होऊ शकते. एरवी ती वृत्ती आकार धारण करत असलं तर तिचंच नाव मलिन. मग ही मलिनता टाकून द्यावं आणि निराकाराची शुद्धता येणं म्हणजे निजवृत्ती काढी, सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी लपू नको. तेव्हा हे सगळं बाकीचं तोडल्याशिवाय निराकार होणार नाही, म्हणजेच निजवृत्ती होणार नाही. हे साधनेचे सगळे सूक्ष्म अंग साधकाजवळ आल्या, पूर्णत्वाला आले, अभ्यास तसा झाला तरच साक्षात्कार होतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.